नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मिस्टर सकाळी 5 वाजता ड्युटीवर निघून गेले. त्याच्यानंतर त्यांना मी चहा करून दिला. नंतर मी मॉर्निंग वॉकला जाऊन आले. जाऊन आल्यानंतर मग 6:15 वाजले होते. मग त्याच्यानंतर आंघोळ करून फ्रेश झाले. देवपूजा झाली माझी. आज पौर्णिमा आहे म्हटलं, त्याच्यानंतर मग साफसफाई करावी म्हणून बादलीमध्ये पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये खडा मीठ आणि हळद टाकलं आहे आणि मी दरवाजे, खिडक्या वगैरे, किचनचा ओटा वगैरे सगळं खिडक्या पुसून घेणार आहे. हे पहा, मी पुसून घ्यायला लागले. असं स्वच्छ असं स्वच्छ पुसून घेतलं की किती फ्रेश वाटते. पौर्णिमा, अमावस्या 15-15 दिवसाला येतात. 15-15 दिवसाला अशी साफसफाई करायला पाहिजे. आपल्यासाठी चांगलं असतं ते. असं पाण्यामध्ये हळद, मीठ टाकून असं पुसून घेतलं ना, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते. म्हणून असं पुसून घ्यायचं. गॅसचा ओटा पण असा स्वच्छ पुसून घ्यायचा. आजी मला सतत सारखी म्हणायची, येणारी पौर्णिमा धरायची आणि जातेली अमावस्या पकडायची, पूजा वगैरे करायची असते, अशी मला आजी आमची म्हणायची. ते मला आठवतं आहे. हे बघा, हे मी किचनचं कपाट असं स्वच्छ फडक्यानं पुसून घ्यायला लागली आहे. म्हणजे धूळ वगैरे सगळी निघून जाते. आता किचनचा दरवाजा पण पेंट केलेलंच आहे. हे बघा, निळा कलर दिलेला आहे ना, पेंट केलं, स्वच्छच आहे. तरी पण मी आज पौर्णिमा आहे म्हणून पुसून घ्यायला लागली आहे स्वच्छ. घरातले सगळे दरवाजे, बेडरूमचा, हॉलचा, परत बाल्कनीतला सगळा दरवाजा असं मी हात फिरून घेते, स्वच्छ पुसून घेते मी. म्हणजे सकाळ सकाळी साफसफाई केलेली चांगली राहते. दुपारनंतर साफसफाई करायला नको वाटतं, कारण एकतर जेवण केल्यानंतर पोट भरलेलं असते, अंग सुस्त झोप येते. म्हणून सकाळी जेवढी साफसफाई करेल ना तेवढं चांगलं राहतं आणि आपलं मनाला आपल्याला चांगलं वाटतं आणि घरही स्वच्छ दिसतं. बघा आता मी कशी करायला लागले. हे बाहेरचा दरवाजा आहे, नेम प्लेट बघा, ती पण पुसून घेते चांगलं. स्वच्छच आहे म्हणा, तरी पण थोडासा हात फिरवते. असंच कलर केलेला आहे, नवीनच वाटते दरवाजा. हे बघा, पण एक टाईम टेबल ठेवायचा की सकाळी एवढ्या एवढ्या वेळेत आपली साफसफाई व्हायला पाहिजे, एवढ्या वेळात आपला स्वयंपाक व्हायला पाहिजे, एवढ्या वेळात आपलं कपडे, भांडे व्हायला पाहिजेत. असा एक टाईम टेबल ठेवायचा. त्या टाईम टेबलनुसार आपण कामं करायची, म्हणजे आपल्याला बरं वाटतं. कामाच्या चांगल्या सवय लावून घ्यायला पाहिजेत. आषाढी एकादशीपासून इकडे खूप पाऊस पडायला लागला आहे. आज सकाळपासून तर खूप पाऊस पडायला लागला आहे. सगळ्या फरशा पण पुसून घेतल्या, जशा हॉलमधल्या, बेडरूममधल्या, किचनमधल्या फरशाही मी आता या पाण्याने स्वच्छ असं पुसून घेतल्या. आता फ्रेश वाटते. ह्या वर्षीची ही पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आपल्या जीवनातील गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. गुरु हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात. तेच आपल्याला संस्कार घडवतात. भारतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमाही असे म्हणतात, कारण या दिवशी आदिगुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. आपले प्रथम गुरु आईवडील असतात. आपले संगोपन करतात, चांगले संस्कार घडवतात. त्यानंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात. ते आपल्याला शिक्षणाबरोबर जीवन कसे जगायचं ते आपल्याला सांगतात. गुरुपौर्णिमा दिवस आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना शुभेच्छा व भेटवस्तू देऊन त्यांना मानसन्मान करतात. बघा, आता मी स्वच्छ उंबरा पुसून घेतला, धुवून घेतला. आता त्याला हळदीचं लेपन लावते. हळदी कुंकू लावून त्याची पूजा करणार आहे. पौर्णिमेला आणि अमावस्येलाच लावलं पाहिजे असं काही नाही. हळदीचं लेपन तुम्ही कधीही लावू शकता. तुम्हाला जेव्हा लावायचं तेव्हा तुम्ही लावू शकता. आपली श्रद्धा महत्त्वाची. आपण जेवढं पूजा करतो
सॉरी, माझा आवाज थोडा खरखरल्यासारखा यायला लागला आहे, का तब्येत थोडी ठीक नाही आहे, थोडा घसा वगैरे बसला आहे, म्हणून माझा आवाज असा यायला लागला आहे. आपल्या घरासमोरचं अंगण नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. हे पहा, आता समोरचा पाठीमागचा दरवाजा मी साफसफाई करायला लागले. असं घासून घासून, कारण त्याच्यावरती पण धूळ वगैरे बसलेली असते ना पावसामुळे. असं घासून घासून असं स्वच्छ पुसून घ्यावं लागते त्याला. निळा पेंट असल्यामुळं ते काय एवढं घाण दिसत नाही आहे, तरी पण त्याच्यावरती धूळ साचलेली असते. असं पुसून घ्यावं लागते. पटापटा हे सगळं स्वच्छ पुसून घेते. परत दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. आता हुंबऱ्यावर हळदीचं लेपन करायला लागले मी. हळद, थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि असं लेपन लावायला लागले. पूर्वीपासून पद्धत आहे हुंबरा स्वच्छ धुवायचा, परत हळदीचं लेपन लावायचं, हुंबऱ्याला हळदी कुंकू लावायचं, त्याच्यानंतर रांगोळी काढायची, वात लावायचे. असं पूर्वीपासून पद्धत आहे. हे पहा, उंबऱ्याची पूजा वगैरे झाली, कापूर वगैरे लावलं, दिवा वगैरे लावला, फुलं वगैरे लावली. कशी काय वाटली पूजा मला कमेंट करून सांगा. बघा, 11 वाजले आता. कढई ठेवली. कढईमध्ये वांग्याची भाजी करायची आहे, सुकी भाजी. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं. जिरं मोहरी एकत्रच टाकते मी, वेगवेगळं नाही टाकत, कारण बरणीमध्ये पण मी वेगवेगळं नाही ठेवलं, एकत्रच जिरं मोहरी एकत्रच आहे. कढीपत्ता टाकला, त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा. कांदा भाजत आला की मग चांगलं लालसर भाजून घ्यायचं कांदा. आता हलवून घ्यायचं, नंतर करपेल ते. असा बारीक बारीकच कापला आहे कांदा, मोठा काय कापला नाही. हे बघा, भाजत आला आहे. आता शेंगदाण्याचं कूट असं भरडच मोठं मोठंच केलं आहे मी, जास्त बारीक करायला नाही. वांग्याच्या भाजीला असंच शेंगदाण्याचं कूट करायचा. त्याच्यामध्ये तिखट टाकलं आहे, हळद टाकली, मीठ नंतर टाकणार आहे. असं परतून घ्यायचं करपल म्हणून. वांग्याचे फोडी मी धुवून घेतलेत. हे पहा, धुवून घेतलेत. असं 1-2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊन आता मग फोडणीत टाकले मी. हे बघा, वांगी अशी गीर शिजवायची नाहीत, कच्चीच चांगली वाटते, म्हणून मिस्टरांना अशी कच्चीच आवडते, गीर शिजलेली वांगी आवडत नाही. हे पहा, झाली भाजी तयार. आता शिजू दे. अशी फोडी केलेली पण वांग्याची भाजी चांगली लागते. हे पहा, आता शिजायला लागली वांगी. आता कोथिंबीर टाकते. भाजी झाली आता तयार. अशी तुम्ही भाजी करत जा. हे पहा, भाजी तयार झाली. आता भात पण झाला इकडं. आमटी पण झाली, शेवग्याची आमटी केली पातळ अशी, मुगाची डाळ घालून अशी पातळ अशी केली. चपात्या केल्या. नंतर मी हे सलाद. मग प्रतीकला भूक लागली होती, मिस्टर पण आलेच होते, मग दोघांना ताट केलं. हे काय, आंब्याची पोळी आहे, भात आहे, आमटी आहे, सलाद आहे, वांग्याची भाजी आहे. हे प्रतीकला नेऊन देते ताट, त्याला भूक लागली, कारण तो एक्सरसाइज करून येतो आहे ना, त्याला भूक लागते. हे काय, ते दोघांची जेवणं झाली. आता माझंही जेवण झालं. आता भांडी घासते मी. पाणी आलं आहे,
गॅस पुसून घेतला, ओटाही पुसून घेतला. सगळं काम झालं माझं. आता पाणी भरून घेतलं. हे बघा. तर संध्याकाळचे 7 वाजले. दिवाबत्ती केली मी. हे पहा, दिवाबत्ती करून झाली माझी. तुळशीला दिवा लावला. याला पण नंतर बाहेर पण संध्याकाळचं कापूर वगैरे लावलं, दिवे वगैरे लावले, पूजा वगैरे केली. कशी काय वाटली पूजा मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, पाऊस बघा किती जोरात पडायला लागला आहे. हे पहा, 8 वाजता एवढा पाऊस पडायला लागला आहे. रात्रीचे 8 वाजले, पाऊस पडायला लागला आहे. हे बघा कशी कपडे सुकायचे. नंतर संध्याकाळचा स्वयंपाक. टमाटे कापून कांदा भाजत आला आहे. कांद्याची आणि टमाटरची चटणी करावी म्हणून चटणी करण्यासाठी हे काय कांदा भाजून घेतला आहे मी. हळद टाकली, मी हिरवी मिरची टाकली. नंतर मग कांदा भाजत आला की मग टमाटे टाकायचे आणि अशी मी चटणी केली. आणि चपात्या केल्या. 7-8 चपात्या केल्या. सकाळचा भात होता. सकाळची वांग्याची भाजी पण होती आणि आमटी पण होती, म्हणून चपाती आणि भाजीच केली. आमची जेवणं वगैरे झाली सगळ्यांची. भांडे वगैरे घासून झाले. भांडे लावून पण झाले आणि गॅस वगैरे पुसून झाला. संध्याकाळचे 10 वाजले. आमच्या सर्वांची जेवणं झाली. भांडे वगैरे धुवून, ओटा वगैरे धुवून सगळी कामं झाली. आता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.